नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरत असताना दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. पहिला प्रश्न आहे की शाळा निवड कशी करावी, किती शाळांची निवड करावी. दुसरा मुद्दा आहे की रहिवासी पुरावा म्हणून मला काय वापरता येणार आहे. या संदर्भातलं जानेवारीमध्ये आर टीचं एक नोटिफिकेशन पण आलेलं आहे. ते नोटिफिकेशन सहित तुम्हाला मी हे दाखवतो की तुम्हाला किती शाळा आणि रहिवासी पुरावा काय काय वापरायचा. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट पब्लिकेशन, इग्नाईट पाठशाळा या ॲपवरती भरपूर सारे शालेय जीवनातले कोर्सेसवरती आम्ही मार्गदर्शन करत असतो. जसं की नवोदय एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम, ऑलिम्पियाड एक्झाम आहे, NTS आहे, MTS आहे, सैनिकी स्कूल आहे, होमी बाबा आहे, मंथन आहे आणि NMMS एक्झाम आहे. यासारख्या भरपूर साऱ्या कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फार कमी फीमध्ये आमची टीम तुम्हाला गाईड करते. त्याचबरोबर RTEची सुद्धा एक बॅच आपण ₹49 ठेवलेली आहे, ज्यामध्ये पालकांना आम्ही गाईड करतो. म्हणजे मी स्वतः इथे गाईड करतो की इथे फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यावी. ही बॅच पण तुम्ही परचेस करू शकता. ह्या बॅचेसची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. आता जातो मी तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन. बघा, 13 जानेवारी 2026ला, आता हे 2025चं होतं, तेच त्यांनी परत काय नवीन पद्धतीने म्हणजे 13 जानेवारी 2026ला अपडेट करून हे नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटला दिलेलं आहे. तिथे बघू शकता तुम्ही. प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडनं आलेलं आहे. कुणासाठी गेलं हे तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, प्रशासकीय अधिकारी, गट शिक्षण अधिकारी सगळ्यांना हे लेटर गेलेलं आहे, ज्यामध्ये सन 25-26 शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क व अधिनियमनुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना. आता हे जरी तुम्हाला 25-26 दिसत आहे, पण डेट मात्र 26 त्यांनी स्टॅम्प करून या पद्धतीने अपडेट केलेलं आहे. 26 साठी पण हे लागू असणार आहे, 26-27 साठी. पहिला प्रश्न आहे, किती शाळांची निवड करता येणार. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे किंवा पाठीमागे व्हिडिओ आहे, एकदा जाऊन बघून घ्या. फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकतात, त्यानंतर गुगलवर जातात, गुगलवर तुम्ही तुमचं लोकेशन तिथे स्टेप करतात, त्यानंतर तुम्हाला तिथे शाळा दिसतात. आता प्रत्येकालाच 10 किंवा 10पेक्षा जास्त शाळा दिसेल असं अजिबात नाही. ह्यावेळेचा नियम बदलल्यामुळे 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये, तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये ज्या शाळा अवेलेबल असेल त्या शाळा तुम्हाला बघायला मिळतात. पण आता सध्या जर बघितलं तर फार कमी लोकांना 10 शाळांचा पर्याय येतोय. नाहीतर 2 शाळा, 3 शाळा, 4 शाळा किंवा 5 शाळा एवढाच पर्याय येतोय. याच्यापेक्षा जास्त शाळा तुमच्या 1 किलोमीटरमध्ये दिसतच नाहीये. सो कमी येत असतील तर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. उदाहरणार्थ पहिल्यांदा ए शाळा आहे, नंतर बी शाळा आहे, नंतर सी शाळा, नंतर डी शाळा, नंतर ई शाळा आहे. मग तुम्ही पहिला प्रेफरन्स इथे बॉक्स दिलेला त्यांनी बघा. सपोज तुम्हाला सीला पहिला प्रेफरन्स द्यायचा, हा पहिला प्रेफरन्स इथे देऊन टाकला. त्यानंतर बीला तुम्हाला दुसरा द्यायचा असेल तर तिथे दुसरा क्रमांक तुम्ही क्लिक करायचा, फक्त हा दुसरा प्रेफरन्स. तुम्ही जसं क्लिक करता तसा प्रेफरन्स, हा तिसरा प्रेफरन्स दिला. त्यानंतर इथे क्लिक केलं तुम्ही तर हा चौथा प्रेफरन्स आणि शेवटचा हा प्रेफरन्स तुमचा येणारा, असे प्रेफरन्स येऊन जातात. ओके, सो टिक करायचं तुम्हाला. पहिला टिक जिथे कराल तिथे पहिला प्रेफरन्स तुमचा येणार आहे. हा, तुम्हाला जर सपोज 10पेक्षा जास्त शाळा आल्यात तर कोणत्याही 10 शाळा तुम्हाला निवडायच्या. 10पेक्षा जास्त शाळा दिसत आहे तुम्हाला तर 10 शाळा तुम्हाला निवडता येणार आहे. या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशनमध्ये पण सांगितलेलं आहे बघा. 25% प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. आता खरं म्हणजे 10 शाळा तर येतच नाहीये, पण आल्याच कुणाला 10 किंवा 10पेक्षा जास्त तर प्रेफरन्स द्या. कमी जरी आल्या, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 शाळा आल्यात आणि एखाद्याला वाटू शकतं की सर मला 5 शाळांपैकी मला 2च शाळा प्रेफरन्स द्यायचा, बाकी ठिकाणी मला द्यायचाच नाही सर, नकोय मला. म्हणजे मी जर तिथे निवड जरी झाली तर जाणार नाहीये मी, मग कशाला देऊ. मग तुमचा असं जर मुद्दा असेल, तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे, मग तुम्हाला यापैकी 2च द्यायचे. फॉर एक्झाम्पल मी सर मला पहिले ना डी द्यायचा आहे आणि नंतर बी द्यायचा आहे, म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर, बस. मला बाकी शाळांमध्ये नंबर लागून मला जायचंच नाही, तर कशाला देऊ. नसेल जाणार तुम्ही तर नकाच देऊ. पण जरी तुम्हाला वाटलं सर ठीक आहे बघू, जायचं, त्यावेळेस विचार करत जायचं, विचार होऊ शकतो, मग 5 देऊन टाका. जेवढे ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना देऊन टाका. पण तुम्हाला नाहीच जायचंय तर मग जेवढे दिसतात, जे तुम्हाला वाटतंय तिथेच करा. झालं तर ठीक, नाही तर तुम्ही पे करू शकता. पे करून पण तुमचं ऍडमिशन घेऊ शकता. ओके, हा झाला पहिला मुद्दा, किती शाळांची निवड करावी. जेवढ्या दिसतात त्यापैकी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. 10पेक्षा जास्त असेल तर प्रेफरन्स, बाकीचे जर कमीच येतात जनरली तर त्यानुसार प्रेफरन्स द्यायचा आहे. दुसरा मुद्दा जो आहे बघा, तो आहे तुम्हाला निवासी पुराव्यासंदर्भात त्यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन आहे. आता हेच नोटिफिकेशन तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये इथे सांगतो बघा. रहिवासी दाखला म्हणून पर्याय काय काय आहेत. ऑलरेडी याच्या पहिले मी बोललोय, पण बऱ्याच पालकांचा मेसेज होता की याच्यावरती बोला. तो रहिवासी पुरावा काय काय तुम्हाला 11 दिलेत त्यांनी ऑप्शन बघा. पहिले रेशन कार्ड चालेल,
बरं, दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, MSCB किंवा लाईट बिल चालेल, पाणीपट्टी चालेल, प्रॉपर्टी टॅक्स ज्याला घरपट्टी म्हणतो आपण, टेलिफोन बिल चालेल, राष्ट्रीय बँकेचं पासबुक पण चालेल, आधार कार्ड चालेल, मतदान ओळखपत्र पण चालेल, पासपोर्ट पण चालेल आणि सगळ्यात शेवटी दिलेलं त्यांनी तुमचं भाडे करार ज्याला आपण रेंट ॲग्रीमेंट म्हणतो त्याच्यावरती सेपरेट बोलतो मी तुम्हाला. पण पहिले जे 10 आहेत ना, ह्या 10 पैकी तुमच्याकडे याच्यापैकी म्हणजे ॲड्रेस प्रूफ त्याच्यावरती ॲड्रेस तो असावा. जो ॲड्रेस तुम्ही फॉर्म भरताना शो करणार आहात, त्यांच्या ॲड्रेस आणि शाळेच्या दरम्यानचं अंतर तुम्ही ते शो करणार आहात, त्या ॲड्रेसचं तुमच्याकडे यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट चालेल. आता हे डॉक्युमेंट तुमचं असेल तरी चालतंय, तुमच्या मुलीचं जे काय तुमचा विद्यार्थी त्याचं असेल तरी चालतं, आईचं असेल तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. सो तिघांपैकी कुणाचं एकाचं असेल तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. वडील कदाचित शिफ्ट दुसरीकडे राहतात, कामानिमित्त जॉब निमित्त दुसरीकडे असू शकतात. सो आईचं पण चालेल, मुलीचं पण चालेल किंवा वडिलांचं पण चालणार आहे. यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे रहिवासी पुरावा म्हणून. आता शेवटचा जो आहे ना, बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम आहे बघा. रेंट ॲग्रीमेंट बद्दल त्यांनी हे नोटिफिकेशन दिलं बघा. रेंट ॲग्रीमेंटचं नोटिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्ये जे उल्लेख केला तेच तुम्हाला मी इकडे सांगतो बघा. भाडे करार कोणता असावा, तर भाडे करार हा तुमचा रजिस्टर असावा, ज्याला सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करतो आपण बघा. दुय्यम निबंधक या ऑफिसमध्ये जाऊन तो रजिस्टर केला असावा. ओनली तुमचा काय म्हणतो आपण त्याला, नोटरी चालते का, त्याला नाही नोटरी चालत नाही. त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तुम्हाला जो भाडे करार लागणार आहे हा बघा, सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. बरोबर आहे, तो लागणार तुम्हाला बघा, लक्षात घ्या. आणि जर सपोज तुम्हाला भाडे करार वापरायचं आहे, म्हणजे हे ऑप्शन तुमच्याकडे नाही, 10 सर आमच्याकडे ऑप्शन नाही, आम्हाला 11 ऑप्शन वापरायचा आहे. सो आत्ता जाऊन काढता येईल का, यस काढता येईल. भाडे करार हा काय सांगते, भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. सपोज तुम्हाला फॉर्म भरायची डेट काय, लास्ट डेट आहे 10 मार्च लास्ट डेट आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचं सपोज 28 फेब्रुवारीला फॉर्म भरायचा आहे किंवा 8 मार्चला तुम्ही फॉर्म भरणार असाल, तर ह्या डेट पूर्वीचा तुमचा भाडे करार असावा. बरोबर आहे. पाठीमागे त्यांनी असा उल्लेख केला होता फॉर्म सुटण्याच्या डेटच्या अगोदरचा होता, पण आता मात्र त्यांनी उल्लेख तसा केलेला नाहीये. सो तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार त्याच्या आदल्या डेटपर्यंतचा तुमच्याकडे जर भाडे करार असेल केलेला, चालणार आहे. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. बऱ्याच जण ह्या मुद्द्यावरती पण क्वेश्चन रेस केला होता. सो तो जो भाडे करार तो 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. त्या ठिकाणच्या भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल. हा एक मुद्दा पण नीट लक्षात घ्या. मग भाडे करार जो आहे तुमचा सब रजिस्ट्रार दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये नोंदलेला असावा. नोटरी चालते का, तर चालत नाही. योग्य अयोग्य काय, तर ही नोटरी अयोग्य आहे, भाडे करार चालणार आहे. दुय्यम निबंधक भाडे कराराचा हा 11 महिन्यांचा असेल किंवा 11 महिने प्लस असेल तरी चालतो. सो 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये विथ प्रूफ सांगितलेली आहे. यामध्ये अजून काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकता. आमचे ॲप डाउनलोड करून हवं तुम्ही बॅच परचेस करू शकता. विशेष म्हणजे ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा. आज संध्याकाळी 5 वाजता याच्यावरती लेक्चर असणार आहे. सो व्हिडिओ आवडला का लाईक करा. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.